कडाक्याच्या उन्हात फिरायचं असेल तर थंड हवेचे ठिकाण किंवा समुद्रकिनारी हा उत्तम पर्याय असतो. पण पण आम्ही दोघं निघालो आहे देवदर्शनासाठी. हो, उन्हाळ्यातला प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. अंगाची लाही-लाही करणारं ऊन आणि मनाला उभारी देणारा प्रवास याचं एक अजब नातं आहे. कधी ते त्रासदायक वाटतं तर कधी ते त्याच उन्हातले डोंगरदऱ्याचे नजारे सुखावून जातात. तर बघू शकता आजूबाजूला कसले भारी डोंगर आहेत. उन्हाळ्यातलं म्हणजे ऊन पण किती जास्त आहे ते डोंगर पाहून मनाला एक शांतता भेटतेच. आणि आता हिरवंगार नाहीच आहे कारण की उन्हाळा लागलेला आहे ऑलरेडी. उन्हाळा स्टार्ट झालेला आहे. तर हो, म्हणजे दुपारचे जास्त नाही झालेत. 11 सकाळचे 11च झाले म्हणू शकते. दुपार पण नाही प्रॉपरली. आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. तर दर्शनासाठी कुठं निघालो आहे आम्ही? दर्शनासाठी निघालो आहे आम्ही डोंगर माथ्यावर बसलेल्या बोलाई मातेच्या मंदिराकडे. हां, कारण एक कडक ऊन आहे. डोंगर माथ्यावर बसलेली आपली बोलाई माता आहे आणि एक भक्ती आणि सहनशक्तीचा कस करणारा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बोलाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. ठीक आहे. आणि बघू शकता रस्त्याने पण कसलं भारी वातावरण दिसून येत आहे. वातावरण पण भारी आहे. रविवारचाच ब्लॉग होता पण मी उशिरा टाकते. महिला दिन होता म्हणजे वुमन्स डे होता. त्या दिवशी कसल्या लोकांनी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्याने आजूबाजूला झाडं-झुडपं होतीच. खूप छान वातावरण होतं. एक मनात वेगळा उल्हास होता. आणि शिवजयंती नेमकी झाली तिथीनुसार तर तिथलं डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन होतं हे. खूप भारी वातावरण होतं. असंच करता-करता उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये. तर मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा मंदिराचा परिसर आहे आणि खूप लक्ष वेधून घेणारा इथं हा परिसर आहे. खूप छान असं वाटतं इथलं देवस्थान. म्हणजे अनवाणी चालताना दगडाने जमीन खूप तापलेली होती. पण मंदिरामध्ये गेल्यानंतर एक नवीनच ऊर्जा मिळाली. खूप मस्त वातावरण होतं हे. उन्हाळ्यात आजूबाजूचा परिसर जरी सुका वाटला तरी डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा नजारा विलोभनीय असतो. कडक उन्हातही मंदिरात पोहोचल्यावर मिळणारा गारवा आणि मातेचे दर्शन सगळा थकवा घालून टाकते. हे खरंच आहे. खूप मस्त वातावरण होतं. खूप भारी वाटत होतं आणि बोलाई माताचं दर्शन घेण्यासाठी म्हटल्यावर याच्यापेक्षा अनुभव घेण्यासारखं काहीच नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे नगर मार्गावरील लोणीकंद येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री बोलाई माता मंदिराचे दर्शन घेणार आहोत. कडक उन्हाचा तडाखा असूनही भक्ताचा उत्साह आणि मातेच्या दरबारातील ती प्रसन्न ऊर्जा या व्हिडिओमधून मी तुम्हाला अनुभवायला मिळेल. डोंगर माथ्यावर जसं मी सांगितलेलं आहे निसर्गाचा सुंदर नजारा दिसतो आणि मंदिरामध्ये बसलेली देवी आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराचा परिसर बघू शकता. दर्शनासाठी झालेली गर्दी आणि मातेच्या जयघोषाचा थरार तुम्ही पाहू शकता. बोलाई मातेचा मंदिराचा परिसर खूप स्वच्छ, सुंदर आणि मनाला आनंद देणारा होता. भाविकांची गर्दी आणि एक वेगळंच भक्तिमय वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं. खूप भारी वाटत होतं. या मंदिरामध्ये पोहोचायचं कसं तुम्हाला जर माहिती नसेल तर बघू मी तुम्हाला सांगते. लोकेशन राहू रोड या मार्गावर आहे. तुम्ही खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकता. सोबतच इथं PMT बसेससुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर तुम्ही त्याने सुद्धा जाऊ शकता. खूप तर अशा प्रकारे हा सुंदर प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे की कुस्तीचा सामना होणार आहे पुण्यामध्ये. तर हे गधा केशरीचं दर्शनसुद्धा आपल्याला झालेलं आहे. काही रहिवासी जे होते तिथले वाडी बोलाईमधले त्यांनी हा गधा केशरी तिथं बोलाई मातेच्या पायथ्याशी त्याच्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणला होता. तर बघू शकता खूप मोठी गर्दी इथं जमली होती. भाविकांची गर्दी होती. सोबतच त्या गधा केशरीला मातेचा आशीर्वाद मिळावा त्याच्यासाठी पण इथं म्हणजे ते आणून ठेवलं होतं. खूप भारी वाटत होतं. तर बघू शकता किती सुंदर ही आपल्याला गधा केशरी दिसून येत आहे. खूप भारी वाटत होतं. जास्त मी याच्यामध्ये नाही दाखवू शकले कारण की गर्दी तेवढीच होती आणि पालखी निघायचा पण वेळ झाला होता. तर पालखी निघण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथे आम्ही सगळेजण खाली बसलो होतं. हसबंड म्हणतात की नको व्हिडिओ घेऊ, लोकांना कसं वाटतं. म्हटलं घ्यायचं तर आपण घेऊयात ना, म्हणून घेतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. अशाच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.